रात्रीचं जेवण जड झालं की सकाळी मात्र खूप सुस्ती येते. हा त्रास किंवा ही कंप्लेंट तुमची सुद्धा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. मी आमच्या रोजच्या कन्सल्टेशनमध्ये कितीतरी असे पेशंट्स बघते की ज्यांना त्यांच्या कामामुळे किंवा ट्रॅव्हलिंग टाईममुळे रात्रीचं जेवण करायला बराच उशीर होतो आणि रात्री त्यांना असं वाटतं की मी व्यवस्थित पूर्ण जेवण करावं कारण की मी ऑफिसमधनं घरी पोहोचलेली आहे. या केसमध्ये होतं काय की आपलं मेटाबॉलिझम जे आहे ते रात्री जर का खूप जास्त हेवी जेवण झालं आणि आपण जेवल्यानंतर झोपणे ह्याच्यामध्ये खूप कमी अंतर असेल तर जे काही अन्न आपण घेतोय ते फॅटमध्ये कन्वर्ट होतं आणि बॉडीमध्ये ॲज फॅट इट इज स्टोर्ड, राईट. सो ह्यामुळे वजन कमी होण्याच्या ऐवजी वजन वाढण्याची प्रक्रिया वाढायला लागते. सो सगळ्यात महत्त्वाचा पर्याय किंवा ह्याला उपाय म्हणजे काय की रात्रीचं जेवण हलकं असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला शक्य असेल तर साधारण झोपेच्या आधी 3 ते 4 तास तुम्ही जेवून ॲक्टिव्ह राहू शकता, थोडीफार हालचाल करू शकता जेणेकरून जे काय आपण खाल्लेलं आहे ते सगळं पचून जाईल. पण जर का रात्रीचं जेवण हलकं करणं शक्य नसेल तर किमान मग त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त फायबर घ्या, प्रोटीन रिच गोष्टी घ्या, म्हणजे जसं उसळी झाल्या किंवा डाळ झालं, डाळीचं सूप बनवलं, पनीर झालं, राईट. आणि कर्बोदकं म्हणजे पोळी, भात, भाजी ह्यांचं प्रमाण थोड्या प्रमाणामध्ये कमी करू शकता. ह्याशिवाय हे नक्की या सगळ्या गोष्टी किती प्रमाणात घ्यायच्या हे मात्र तुमच्या बऱ्याच सगळ्या पॅरामीटर्सवरती डिपेंड करतात. सो तुम्हाला सुद्धा ही कंप्लेन आहे का की रात्री जेवल्यानंतर मला सकाळी उठलं की खूप सुस्त वाटतं किंवा मला झोप आल्यासारखं वाटतं? खालती कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. धन्यवाद.